सावंतवाडीकरांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एलपीजी सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर आता सिलेंडर मुक्त होण्याच्या मार्गावर असून नगरपालिकेच्या पुढाकारातून पीएनजी गॅस पाईपलाईनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। काही भागात प्रत्यक्ष गॅस पुरवठा देखील सुरू करण्यात आला। सर्वोदय नगर आणि सालेवाडा परिसरात पीएनजी कनेक्शन देण्यात आले असून येत्या 4 ते 5 दिवसात जुना बाजार भागात देखील गॅस पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी दिली आहे। या प्रकल्पासाठी सर्व लोकप्रतिनिधी सकारात्मक असून संबंधित कंपनीला पूर्ण सहकार्य केले जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। व्यावसायिक गॅस टंचाईमुळे त्रस्त असलेल्या हॉटेल व्यावसायिकांसाठी देखील योजना दिलासादायक ठरणार आहे। पावसाळ्यापूर्वी पुढील 2 महिन्यात संपूर्ण सावंतवाडी शहरात पीएनजी पाईपलाईन पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून सुमारे 22 ते 24 हजार नागरिकांना या सुविधेचा लाभ होणार आहे। सध्या सर्वच लोकांना गॅसची टंचाई भासत असल्यामुळे सर्वच जण आपल्याला कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज भरतायत आणि आता जवळपास 500 कनेक्शन कंपनीला मिळालेले आहेत आणि त्यांचं काम जोरात चालू आहे। आता जवळपास 550च्या वर कनेक्शन झालेले आहेत आणि सर्व त्यांच्या कंपनीची माणसं सावंतवाडी शहरामध्ये फिरत आहेत। ज्या ठिकाणी कनेक्शन पाईपलाईन पोचलेली आहे त्या एरियात ते लोक फिरत आहेत। जे लोक फॉर्म घेत आहेत त्यांना कनेक्शन नक्कीच मिळेल। 2 महिन्यामध्ये पाऊस जर मध्ये नाही पडला तर 2 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते सावंतवाडीचा एरिया। सावंतवाडीकरांचा चांगला प्रतिसाद आहे। सर्व लोक सध्या एवढं काम चालू असताना पण सांभाळून घेत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा काय म्हणतात त्यांच्याशिवाय आपण काम करू नाही शकत, कारण त्यांचा सपोर्ट आहे तरच आपण काम करू शकतोय। कारण सध्या पाण्याचा पण लाईन चालू आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना सध्या गंभीर परिस्थिती आहे। सगळीकडे धुळा आणि जिथे तिथे खणून ठेवल्यामुळे लोकांना पण त्याचा त्रास सहन करावा लागत आहे।